फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। अंडा करी तुम्ही घरी नेहमी नक्कीच बनवत असाल, पण या पद्धतीने शाही अंडा करी मसाला तुम्ही नक्कीच नसेल बनवला। अंडा करी बनवताना आपण अंडे बॉईल करून घेतो, पण ही अंडा करी बनवताना आपल्याला अंडे बॉईल करायची बिलकुल गरज नाहीये। थोड्या वेगळ्या पद्धतीचा शाही अंडा करी मसाला आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा। हा अंडा करी मसाला तुम्ही भातासोबत, पोळीसोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। काही सुके मसाले घेतलेत मी। यामध्ये घेतले आहेत मी 3 सुक्या मिरच्या लाल, 1 चक्री फूल, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 3 हिरवी वेलची, 5 लवंग, 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून धने, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आणि बाकीचे मसाले आता मी आपल्याला दाखवते। मसाला भाजायसाठी पॅन मध्ये टाकते मी थोडंसं तेल। त्यात हे सर्व सुके मसाले टाकून द्यायचे। या मसाल्याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचंय। मसाला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। मसाला थोडा खमंग भाजल्यानंतर यात टाकते मी 10 ते 12 काजू, 7 ते 8 घ्यायचं आहे आपल्याला लसणच्या पाकळ्या। या मोठ्या असल्यामुळे मी 6 घेतल्या, छोट्या असेल तर तुम्ही 10 किंवा 12 घ्या। मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची आहे। थोडंसं अद्रक, या 3 सुक्या लाल मिरच्या घेतल्या होत्या आपण, त्याला तोडून घेतलं मी। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं किंवा थोडा जास्त घेतला तरी चालेल। आणि हा घेतला आहे मी 1 मोठ्या साईजचा कांदा। कांदा टाकल्यानंतर थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचंय। कांदा थोडा परतवल्यानंतर यात टाकते मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो, रफली चिरलेले आहेत मी, कारण हे नंतर ऑलरेडी आपल्याला मिक्सरमधून काढायचेच आहे। यातच टाकायचा थोडासा पुदिना, आणि पुदिना टाकल्यानंतर यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर। पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाल्यामध्येच टाकायचं अर्धा टीस्पून मीठ, कारण काय होईल, टोमॅटो आणि कांदा पण छान शिजेल आणि मसाल्याला टेस्ट पण छान येईल, त्याच्यामुळे मी आधीच मीठ टाकलं। या मसाल्यावर टाकायचं आपल्याला अगदी थोडंसं पाणी। पाणी खूप जास्त टाकू नका। एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून याला थोडंसं आपल्याला शिजू द्यायचंय, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल सर्व मसाल्याचा। यावर ठेवते मी आता झाकण आणि याला थोडंसं शिजू देते। 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवर हे मसाले आपल्याला शिजू द्यायचे आहेत। 5 मिनिट शिजल्यानंतर झाकण काढायचं। मी मध्ये एकदा 2 वेळेस झाकण काढून मसाला हलवला होता, खालीवर केला होता। आता मसाला छान सॉफ्ट झाला दिसत असेल आपल्याला। कांदा पण सॉफ्ट झालेला आहे। गॅस आता बंद करायचा आणि हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा। थंड झाल्यानंतर मसाला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा। आधी थोडं सुकच फिरवायचं आणि नंतर यात थोडंसं पाणी टाकायचं। थोडंसं पाणी टाकून घेतलं मी यात आणि मसाल्याची बारीक पेस्ट तयार केली। कढईमध्ये टाकते मी 2 मोठे चम्मच तेल, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 1 बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा। कांदा थोडा गुलाबी होऊ द्यायचा। कांदा गुलाबी झाल्यानंतर हा जो मसाला आपण तयार करून ठेवला आहे तो सर्व मसाला कढईमध्ये टाकायचा। मिक्स करून घेऊया सर्व मसाला। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यातला राहिलेला मसाला सुद्धा आपण काढून घ्यायचा कढईमध्ये। हे घेतलं आहे मी 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट। हे तिखट नसतं, हे फक्त कलरसाठी।
आणि आधी आपण ज्या लाल मिरच्या टाकल्या आहे याच्यामध्ये त्या मात्र तिखट होत्या, म्हणून साधं तिखट टाकायची आपल्याला गरज नाही. हा मसाला आता तेल सेपरेट होईपर्यंत छान परतवून घ्यायचा. कढईवर ठेवते मी झाकण आणि मसाला होऊ देते. झाकण काढून बघूया तेल सेपरेट झालं का. मसाला खूप छान शिजला पण आणि याची सुगंध पण खूप छान येते. आणि बघू शकाल आपण तेल सुद्धा व्यवस्थित अगदी सेपरेट झालं. आपला मसाला तयार आहे. आता कोणतीही मसाल्याची भाजी करताना जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत तुम्ही मसाल्याला परतवा. 1 टीस्पून टाकायचा गरम मसाला, कुठलाही वापरा. थोडीशी कसुरी मेथी, हाताने थोडीशी याला कुस्करून घ्यायची. या मसाल्यामध्ये मी टाकते आता 1 ग्लास भरून साधं हे आपलं नॉर्मल पाणी. तुम्ही गरम पाणी वापरलं तरी चालतं. याच स्टेजला पुन्हा एकदा तुम्ही मीठ चेक करून घ्या. आपण आधीच मीठ याच्यामध्ये व्यवस्थित टाकलेलं आहे. या ग्रेव्हीला आता 1 उकळी येऊ द्यायची. 1 उकळी आल्यानंतर हे मी अंड फोडून घेतलं आहे एका बाउलमध्ये. हे आपण आता एका साईडला इथे व्यवस्थित टाकायचं. हे दुसरं अंड, हे तिसरं. याच्यामध्ये थोडासा गॅप मात्र ठेवायचा अंड्यांच्या मध्ये. हे चौथं अंड मी मध्ये टाकते. आणि हे सर्वात शेवटचं 5वं अंड. तुम्हाला जर 6 अंड्याची बनवायची असेल तर तुम्ही 6 अंड्याची सुद्धा बनवू शकता. गॅस कमी करून याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण, म्हणजे अंडे छान शिजतील. 2 ते 3 मिनिट अंडी याच्यामध्ये शिजू द्यायची. 2-3 मिनिट शिजल्यानंतर आता झाकण काढायचं. बघू शकाल आपण अंड्यांनी थोडासा त्याचा आपला शेप घेतलेला आहे. तसं तुम्ही यात उकडलेली अंडी सुद्धा टाकू शकता, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची खूप छान लागते अशी भाजी जर तुम्ही बनवून बघितली. आता याला उलट सुलट करायला काही हरकत नाही. थोडं हलक्या हाताने करायचं. पुन्हा एकदा झाकण ठेवते मी आणि फक्त 2 मिनिट याला होऊ देते. तयार झाला आपला चमचमीत असा शाही अंडा मसाला. बघू शकाल आपण किती छान दिसतोय मसाला. गॅस बंद करून सर्वात शेवटी टाकायची कोथिंबीर. आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा फॅमिली सोबत. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.